मृग नक्षत्र सुरू होऊन दुसरा आठवडा झाला तरी मराठवाड्यामध्ये आभाळ कोरडच आहे. हिंगोलीमध्ये तब्बल 4,07,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी खोळंबलेली आहे. मशागत झाली आहे, बियाणं खतं घराघरात आली आहेत, पण पावसाचं चिन्ह नाहीये. सिद्धेश्वर सारखी धरणं तळ गाठतायत. आभाळाकडे नजर लावून बसलेला बळीराजा आता हवालदिल झालेला आहे. पाहुयात हिंगोली, जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातल्या या भीषण परिस्थितीवरचा हा विशेष रिपोर्ट. शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसलाय. मृग नक्षत्र लागताच शेतीला पोषक पाऊस होईल, पेरणी करू यासाठी मे महिन्यात मराठवाड्यामधील जालना आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामं आटोपली. मात्र जूनचा दुसरा आठवडा सरत आला तरी पावसाचा पत्ता नाहीये. मशागत झाली, शेत तयार झालं, घरात खत आणि बियाणं सुद्धा आणून ठेवली, पण पाऊस नसल्यामुळे पेरण्या पूर्णपणे खोळंबल्यात. मराठवाड्यामधील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणाची पाणी पातळी खालावली आहे, तर सिद्धेश्वर धरणात सध्या पाणीसाठा शून्यावर आलाय. हिंगोली जिल्ह्यात 4,07,000 हेक्टर क्षेत्रामध्ये खरीपाची पेरणी होणार आहे, पण पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण गेलेलं आहे याच्यातलं, कारण अद्याप पाऊसच नाही आतापर्यंत. कारण कसं झालंय की पाऊस कधी मध्ये जर आला तर 4 बोट जमिनीची ओढ समजा हे आले, पण परंतु खाडं सगळं कोरडच निघालेलं आहे ना. कारण आपण जर पेरणी करावं याच्यावर तर पेरणी आपली सक्सेस होणार नाही. महिन्याच्या सुरुवातीपासून मशागतीची पूर्ण नांगरणीची असो, रोटर असो, सगळे कामाची तयारी झालेली आहे आणि पावसाची कुठलीही शक्यता नाही. आतापर्यंत जसा दरवर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडतो तसाही पाऊस नाही झाला. अवकाळी पाऊस जो असतो सुरुवातीचा तोही पाऊस नाही, आणि जो आता मृग नक्षत्र चालू झाला तिच्यातही कुठल्या प्रकारचा आज आठवडा उलटून गेला तरीही पाऊस नाही. आणि जे हवामान अंदाजक जे सांगत आहेत की एल निनोचा प्रभाव आहे, समजा शासनाच्या जे वेधशाळा आहेत त्यांचं पण म्हणणं वेगवेगळं, म्हणजे प्रत्येक हवामान अंदाजकाचं वेगवेगळं म्हणणं असल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे की नेमकं पेरणी कधी करायची. या मान्सूनच्या वाटेत यंदा सर्वात मोठं संकट उभं ठाकलंय ते म्हणजे एल निनोचं. प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशातील मान्सून चक्र विस्कळीत झालं. यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे थेट दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते. कमी पावसाच्या या भीतीमुळे शेतकऱ्यांसमोर आतापासूनच दुष्काळाचं भीषण संकट घोंगावू लागले. पिकात काय बदल करणार आहे? पिकात जे पीक आहे दरवर्षीप्रमाणे तेच चालू राहणार आहे, पण पाऊसच नाही आहे तर त्याला काय करणार आहे आम्ही? आणि काय झालं आहे, त्या हवामानानुसार हवामान खातंही सांगतंय पाऊस नाही आहे, परंतु आता या वातावरणानुसार बी समजतंय का अजून पाणीच नाही, पाऊस नाही, काहीच नाही आहे. 100 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असं आवाहन कृषी विभाग करत आहे. मशागतीचे कामे 100% कंप्लीट झालेले आहेत, परंतु काही पावसाचा 2-3 दिवसातला पावसाचा जो डेज बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतंय की बाबा कदाचित जमिनीत ओलावा निर्माण झाला असा एखादी आपल्यास भास होतो. परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाहीये आणि शासन स्तरावर त्याची रेकॉर्डिंग होत नाहीये तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीकडे जाऊ नये. किंबहुना आपणास विनंती करतो की आता मशागती थोडा पावसामुळे आणखीन आपल्या शेतीमध्ये जे तण आणि इतर वीड आलेला आहे ते काढण्यास आपल्याला मुभा आहे. जूनचा अर्धा महिना संपत आला तरी आभाळ मात्र अद्यापही कोरडच आहे. निसर्गाचं हे एल निनो संकट बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणार की वरुण राजा बरसून या धरणीची तहान भागवणार याकडेच आता संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलंय. गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली.